जशी देशात मोदींची एकाधिकारशाही आहे तशीच आंबेगाव तालुक्यात देखील एकाधिकारशाही आणि दहशत आहे। तालुक्यातील एकाधिकारशाही आणि एक दहशत समाजाच्या हिताची नाही। त्यामुळे घटनेनं आपल्याला दिलेल्या मतदानाचा अधिकार वापरून तालुक्यातील एकाधिकारशाही संपवून टाका असं आवाहन पवार पक्षाचे आंबेगाव विधानसभेचे उमेदवार देवदत्त निकम यांनी दिलीप वळसे पाटील यांच्यावर नाव न घेता टीका करताना केली आहे। जशी मोदींची देशामध्ये एकाधिकारशाही चालू होती, आवाज काढला तर लगेच ईडी त्या ठिकाणी लावायची आणि उचलायचा जेलमध्ये टाकायचं। तशाच प्रकारे या तालुक्यामध्ये शेतकऱ्याच्या प्रश्नावर प्रभाकर बांगर बोलला तर मारेकरी लावून त्याला मारलं। माऊली ढोमे ऊसाच्या बाबत बोलला, त्याचा ऊस तोडला गेला नाही। त्याचप्रमाणे गेल्या वर्षी मी बोललो आपल्याला टनाला 200 रुपये भाव वाढून मिळाला। या वर्षी बोलायचं मला देखील त्या ठिकाणी दादागिरी करून बोलून दिलं नाही। म्हणून मित्रांनो, ही एकाधिकारशाही ही समाजाच्या याच्या दृष्टीने हिताची अजिबात नाही।